नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सोयाबीनची दुसरी फवारणी या विषयावर आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर सर्वप्रथम तर मित्रांनो, आपल्याला ही फवारणी किती दिवसाला करायची आहे, त्याच्यानंतर ही फवारणी कशासाठी करायची आहे, ही फवारणी केल्यानंतर आपल्याला नक्की काय फायदा होईल, तर या सर्व विषयावर आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, ही जी फवारणी आहे आपल्याला सोयाबीन पेरल्यापासून किंवा सोयाबीन उगवल्यापासून आपल्या एक 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान आपल्याला ही फवारणी करायची आहे. आणि त्याच्यानंतर याचं जे कारण आहे, आपल्याला 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान जी फवारणी करायची आहे, त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीन 30 दिवसाची झाल्याच्या नंतर याच्यामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव होत असतो. चक्रीभुंग्याची जी लाईफ सायकल आहे, जीवनचक्र जे आहे, तर त्याच्यामध्ये चक्रीभुंगा हा सोयाबीन 30 दिवसात झाल्यानंतर त्याच्या फांदीमध्ये अंडी घालत असतो. त्याचा पतंग, आणि त्याच्यानंतर त्या पतंगामधून अळी बाहेर येते त्याच्यामधून, आणि फांदीमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणजे फांदीमध्येच ज्या अंड्यातून बाहेर पडते ती फांदीत आतमध्ये शिरते. त्यानंतर ती स्टंपमध्ये जाऊन त्याच्या खोडामध्ये जाऊन खाली खाली जात असते, आणि एक तर ती त्याच्यामधून बाहेर पडल्यानंतर तिथून सोयाबीन आपली खाली वाकत असते. त्याच्यामुळे मित्रांनो, अतिशय आपलं इथं नुकसान होत असतं, सोयाबीनमध्ये उत्पादनामध्ये घट येते. आणि त्याच्यामुळेच आपल्याला इथं या सोयाबीन 30 ते 35 दिवसादरम्यान आपल्याला इथं फवारणी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच मित्रांनो, याच्यावरती ज्या येणाऱ्या आळ्या आहेत, पानं खाणाऱ्या ज्या आळ्या आहेत, याचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये वाढल्यानंतर आपल्याला सोयाबीनमध्ये बरेच नुकसान होत असतं. याच्यामध्ये पानं खाण्याचं काम या आळ्या करत असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे तंबाखूवरील पानं खाणारी जी अळी आहे, त्यासोबतच उंटअळ्या आहेत, दुसऱ्या इतर हिरव्या अळ्या आहेत, अशा बऱ्याच अळ्या असतात ज्या की इथं आपलं सोयाबीनमध्ये नुकसान करत असतात. त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला इथं ही फवारणी करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच आपण पहिली जी फवारणी आहे, तर 15 ते 20 दिवसादरम्यान करण्यासाठी सांगितलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला ही आता ही दुसरी फवारणी एक 30 ते 35 दिवसादरम्यान करायची आहे. याच्यामध्ये जे घटक आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं सुरुवातीला कीटकनाशकाचा वापर करायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला या आळ्यांना सुद्धा आणि त्यासोबतच या चक्रीभुंग्याला आपल्याला इथं कंट्रोलमध्ये आणता येईल. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम पहिला जो घटक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला इमामेक्टिन बेंझोएट 1.9% EC फॉर्म्युलेशनमध्ये येतं. तर याचा वापर आपण इथं करू शकतो. मित्रांनो, याचा वापर करण्याचं कारण म्हणजे हे जे घटक आहेत, अतिशय चांगलं प्रभावी नियंत्रण आपल्याला इथं आळ्यांपासून देतं. त्यासोबतच जे चक्रीभुंग आहेत, याला सुद्धा नियंत्रित करण्याचं काम हे इमामेक्टिन बेंझोएट 1.9% EC फॉर्म्युलेशनमधलं करतं. म्हणजे हे ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमध्ये सुद्धा येतं, पण त्याच्यापेक्षा अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला या लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये मिळतात. त्याच्यामुळे आपण इथं याचाच वापर इथं करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, जर आपण हे अगोदर घेतलेलं असेल आणि आपल्याला दुसऱ्या औषधाचा वापर करायचा असेल, तर आपण इथं इमामेक्टिन बेंझोएट प्लस नोअलुरान हे असा एक घटक मिळतो मार्केटमध्ये. बऱ्याच कंपन्याचं उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये प्रचलित म्हणजे बॅराझाइड आहे आदमा कंपनीचं, किंवा असं काही नाही की बॅराझाइडचाच वापर करायचा. आपल्याला इतर चांगल्या कंपन्याचं सुद्धा हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आपल्याला जर कमी किमतीत मिळत असेल तर आपण याचा सुद्धा वापर करू शकतो. मित्रांनो, या दोन्हीपैकी एका घटकाचा वापर करून आपल्याला या फवारणीमध्ये याचा वापर करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बायोस्टिम्युलंटचा वापर करायचा आहे. कारण आपली जी सोयाबीन आहे इथं आता सध्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजमध्ये असते, शाकीय वाढ होत असते इथं, आणि तर चांगल्या पद्धतीने याची ग्रोथ व्हावी, फुटवे चांगले असावे, त्यासोबत ग्रीनरी आपल्या सोयाबीनमध्ये राहावी, त्याच्यासाठी आपल्याला इथं बायोस्टिम्युलंटचा वापर करणं गरजेचं असतं. तर त्याच्यामध्ये मित्रांनो, इथं आपल्याला कॉर्टेवा कंपनीचं क्रॉप मॅक्स आहे. त्याच्यामध्ये मरीन अल्गी एक्स्ट्रॅक्ट नावाचा घटक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे महत्त्वाचे जे 4 सीवीड असतात, जे सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहेत, तर त्याचा वापर या औषधामध्ये, या टॉनिकमध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं याचा वापर आपण इथं करून चांगल्या पद्धतीने आपण सोयाबीनमध्ये चांगले फुटवे मिळवू शकतो, आणि आपल्या सोयाबीनची चांगली ग्रोथ त्याच्यापासून मिळवू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, याला अल्टरनेट दुसरा घटक सांगत आहे. त्याच्यामध्ये आपण फार्मटेक्स कंपनीचं इन्स्प्रिन सुद्धा आहे चांगलं, जे की आपल्याला इथं चांगलं शाकीय वाढ देऊ शकतं, सेल डिव्हिजनचं काम करतं. त्याच्यामुळे आपण याचा सुद्धा वापर करू शकतो, किंवा आपण इथं बायर कंपनीचा ॲम्बिशनचा सुद्धा वापर करू शकतो. आपल्याला तिन्हीपैकी जे मार्केटमध्ये उपलब्ध होईल त्याचा आपण इथं वापर करू शकतो. मित्रांनो, मी इथं अल्टरनेट औषधं मला यासाठी सांगत आहे, किंवा आपल्याला कधी कधी औषधं लवकर मिळत नाहीत मार्केटमध्ये, त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन असावं म्हणून मी इथं तुम्हाला एक 2 ते 3 ऑप्शन इथं देत आहे. त्याच्यामुळं आपण जे मार्केटमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होईल त्याचा आपण इथं वापर करू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा आपल्याला इथं विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये फर्टिस कंपनीचं डॉर्मोलिन नावाचे एक खत आहे. त्याच्यामध्ये त्याचे 2 आहेत. त्याचे एक व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजमध्ये वापर करण्यासाठी एक डॉर्मोलिन आहे, त्याच्यानंतर एक फ्लॉवरिंग स्टेजमध्ये करण्याचा वापर आहे, म्हणजे एक खत आहे. आपल्याला इथं जे व्हेजिटेटिव्हचं डॉर्मोलिन जे येतं, तर त्याचा इथं वापर करायचा आहे. मित्रांनो, हे जे खत आहे,
तिथं एक डिसीजला कंट्रोल करण्याचं सुद्धा काम हे खत करतो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजमध्ये. आणि त्याच्यामुळे आपण इथं बुरशीनाशक घेण्याची आवश्यकता नाही डॉर्मलिनचा जर वापर केला आपण तर. म्हणजे रोगांना कंट्रोल करण्याचं काम करतं. त्यासोबतच जे म्हणजे कुठलंही पीक असू द्या, तेलवर्गीय पीक असू किंवा आपले कुठलंही पीक असू, त्याला चांगला प्रभावी याच्यावरती काम करतं डॉर्मोलिन. व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये चांगली ग्रोथ करणं, त्यासोबतच याला अन्नद्रव्याचा पुरवठा करणं, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, त्याच्यासाठी आपल्याला इथं या डॉर्मोलिनचा वापर करायचा आहे. मित्रांनो, याच्या जागेवरती दुसरा अल्टरनेट म्हणजे 14-48-00 प्लस टी टेक्नॉलॉजीचं इथं खत मिळतं मार्केटमध्ये. बऱ्याच कंपन्याचं खत आहे, त्याचं आपण जे उपलब्ध होईल आपल्याला त्याचा वापर आपण इथं करू शकतो. तर याच्यामध्ये 14% नत्र, 48% फॉस्फरस आणि 0% पोटॅश आहे. त्यासोबत त्याच्यात ट्रेस एलिमेंट आहेत. म्हणजे आपल्या सोयाबीनला जर कुठलाही इथं ट्रेस आलेला असेल किंवा काही याच्यावरती पिवळं पडत असेल सोयाबीन, तर या अशा परिस्थितीमध्ये हे खत चांगलं इथं आपल्या सोयाबीनला फायदा होतो. त्याच्यासाठी आपल्याला इथं दोन्हीपैकी एका कोणत्याही खताचा इथं वापर करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं 3 घटक सांगितलेले आहेत. याच्यामध्ये आपण इथं समजा आपण डॉर्मोलिनचा वापर इथं केला नसेल, आपण 14-48चा वापर केला असेल, तर आपल्याला इथं एखाद्या वेळेस बुरशीनाशकची आवश्यकता वाटत असेल तरच आपण इथं वापर करू शकतो. अन्यथा आपल्याला गरज नाही. डॉर्मोलिन घेतलं तर आपल्याला गरज पडणारच नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला 3 घटक सांगितलेले आहेत. आपण या 3 घटकांचा वापर करून आपण दुसऱ्या क्रमांकाची फवारणी करू शकतो. याच्यामध्ये बरेच शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या फवारण्या 2 किंवा 3 किंवा 2च करत असतात. तर अशा शेतकरी बांधवांनी इथं कोराजेनचा सुद्धा वापर करू शकतात. आपण ज्या फवारण्या रेकमेंड करतो त्याच्यामध्ये 3 ते 4 फवारण्या रेकमेंड करतो. त्याच्यामध्ये आपल्याला ही दुसऱ्या क्रमांकाची फवारणी आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची फवारणी जी आहे, ती 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान किंवा 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान करायची आहे. त्या फवारणीचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. मित्रांनो, त्याच्यामुळे आपला जर हा व्हिडिओ, आपल्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.